मोठ्या प्रमाणात असं देखील आरोप होतो की यांना शैक्षणिक किंवा कुठल्याही आरक्षणाशी काही घेणं नाही, मराठा समाजाला केवळ राजकारणात घुसखोरी करायची होती आणि आमच्या जागा काबीज करायच्या होत्या, यासाठी त्यांनी मोठं आरक्षण लढाऊ बाजू. आता सपशेल चुकीची बातमी, त्यासाठी कशाला मरायला जाऊ मग आम्ही? मग सगळे आमदार आमच्या मागे उभे राहिले असते ना, कारण त्यांच्या घरात त्यांचे जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचेच हे झाले असते ना. आमचेच आमदार आमच्याच विरोधात ते आले का आम्हाला भेटायला तिथं? नाही, ते तसं नसतं. ते राजकीय वाढ कोणाला वाटायचं असेल आपली सगळी प्रगती होईल. आर्थिक प्रगती होते. आता आमचेच मराठी, किती मराठीची प्रगती झाली? शहराचं काढलं तर मोजके लोकच आहे ना. 65 वर्षाचा इतिहास काढला, हे आपल्या शहराचं घ्या, किती लोक आहे? तालुक्यात 4-5 लोक असतील, बाकीचे तर गेलंच ना. ओबीसीतला प्रकार तोच आहे ना. तसं राज्यातला आणि देशातला प्रकार तोच असतो. आपण भले ना आपले नाते भले राजकारणात आल्यावर समाज काही दिसत नाही त्यांना. हे आता जागृत झालं, फटके देते म्हणून जरा नीट झाले, नाही तर आम्हाला त्यांना उभं राहावं लागायचं होतं. आता चला कसे येऊ राहिले, आता दवाखान्यात मुंबईला आणि इकडं तिकडं. समाज जागृत झाला, विषय संपला. पाहूया भविष्यात काय कळलं ना. आम्ही सकारात्मक आहोत.